आज मी तुम्हाला उलन तोरण करून दाखवणार आहे नवीन डिझाईनचं. त्यासाठी मी 2 कलर यूज करत आहे. एक लाल आणि पांढरा कलर. आपण पहिल्यासाठी तोरणपट्टी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी रेड कलर यूज करत आहे. तोरणपट्टी तयार करण्यासाठी आपल्याला आधी एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 चेन घ्यायचे आहेत. आता काय करायचं, आपल्याला या प्रत्येक चेनवर आपल्याला खांब तयार करून घ्यायचे आहेत. पहा, हे पहा, हे प्रत्येक चेन वरती खांब तयार करून झाले आहेत. आता काय करायचं, आपल्याला इथे परत 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या, पुन्हा प्रत्येक चेन वरती आपल्याला खांब तयार करायचे आहेत. पहिल्यासाठी 4 खांब तयार करायचे. 4 खांब तयार झाले. आता काय करायचं, एक चेन घ्यायची. एक चेन घेतली. आता काय करायचं, इकडचा एक सोडून द्यायचा, एक खांब सोडून द्यायचा. इथे आपल्याला आता पहिल्यासाठी 2 खांब तयार करून घ्यायचे. एकाच खांबावरती 2 खांब तयार केले. आता एक चेन घ्यायची. परत त्याच खांबावरती अजून 2 खांब तयार करून घ्यायचे. हे पहा, परत आपल्याला आता प्रत्येक खांबावरती खांब तयार करून घ्यायचा. इकडे 4 तयार केलेत खांब, इकडे 4 तयार केलेत आपण खांब, इकडे पण आपल्याला 4 खांब तयार करून घ्यायचे. हे पहा, सेम अशा प्रकारे आपल्याला पूर्ण परत असंच तयार करत जायचंय. पहिल्यासाठी 3 चेन घ्यायच्या, परत तीन खांबावरती खांब तयार करून घ्यायचेत आपल्याला. परत या 2 चेन आहेत, तिथे पहिल्यासाठी 2 खांब झाले. पुन्हा एक चेन, परत 2 खांब. हे पहा, परत आता या 4 खांबावरती 4 खांब तयार करून घ्यायचे. हे पहा, असंच आपल्याला पुढे तयार करत जायचं आहे. ही पहा, पट्टी तयार झाली आहे. आता मी काय केलंय, पट्टीच्या साईडनी हे तयार करून घेतलंय. 2 चेन आणि 2 खांब, त्यामध्ये एक लाईन सोडून द्यायची आणि त्याच्या नेक्स्ट वरती 2 हाफ खांब तयार करून घ्यायचे. पुन्हा 2 चेन घ्यायच्या, परत एक लाईन सोडून द्यायची, 2 खांब घ्यायचे, एक लाईन सोडून द्यायची, 2 चेन घ्यायच्या आणि 2 खांब घालून घ्यायचे. असंच पूर्ण पट्टीला पूर्ण बॉर्डर तयार करून घ्यायची. ही मी टोटल 74 लाईन तयार करून घेतल्या आहेत. खूप इझी आणि लवकर तयार होणारं तोरण आहे. मी हे 2 भाग तयार करून घेतले आहेत. आता मी तिसरा भाग कसा करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी पांढरा कलर यूज करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर यूज करू शकता.
पहिल्यासाठी आपल्याला इथे 3 चेन घ्यायचे आहेत. एक, दोन, तीन. 3 चेन घेतल्या. परत 2 खांब घ्यायचे. 2 खांब घेतले. 1 चेन घ्यायची. परत नेक्स्ट ह्याच्यावरती 2 चेन मध्ये आपल्याला 3 खांब तयार करून घ्यायचे. परत 1 चेन घ्यायची. परत सेम नेक्स्ट चेनच्या मध्ये 3 खांब तयार करून घ्यायचे. हे पहा, आता आपल्याला 10 चेन घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 चेन घेतल्या. आता काय करायचं, हे 2 सोडून द्यायचे आणि लास्ट ह्याच्यावरती आपल्याला खांब तयार करायचा. इथे एक खांब तयार केला. आता या दोन्हीवरती एक खांब तयार करून घ्यायचा. असं आपल्याला 11 तयार करून घ्यायचे हाफ खांब. हे झाले 2. आता या 2 चेन मध्ये 2 तयार करून घ्यायचेत आपल्याला. परत या दोन्हीवरती 1. हे पहा, हे 5 तयार झाले. आता या 2 चेन मध्ये आपल्याला 3 खांब तयार करून घ्यायचेत. हे पहा, यावर एक खांब तयार करून घ्यायचा आणि या लास्टच्या चेन वरती 2. अशा प्रकारे हे 11 मोके खांब तयार करून जाईल. 3, 3, 2, 6, 3, 3, 9, 10, 11. 11 झाले. आता काय करायचं, आपल्याला 10 चेन घ्यायच्या. परत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 चेन घेतल्या. परत आपल्याला आता हे 2 मधले खांब सोडून द्यायचे. हे 2 मधले खांब. परत इथे आपल्याला आता खांब तयार करून घ्यायचे. 1, 2, 3. परत 1 चेन घ्यायची. परत सेम नेक्स्ट चेन मध्ये 3 खांब. 1, 2, 3. 1 चेन घ्यायची. परत नेक्स्ट ह्याच्यावरती 3 खांब. 1, 2, 3. हे पहा, आता परत सेम आपण पलटवायचं आणि इथे आपल्याला 4 चेन घ्यायच्यात. 1, 2, 3, 4. 4 चेन घेतल्या. आता या दोन्ही गॅपच्या मध्यभागी आपल्याला 3 खांब घ्यायचे. 1, 2, 3. 3 झाले. परत नेक्स्ट 2 चेन मध्ये 3. 1, 2, 3. हे पहा, आता काय करायचं, परत 1 चेन घ्यायची. आता हे इथे याच्या लास्ट मध्ये इथे आपण 10 चेन घेतल्या होत्या, त्याच्या इथे लास्ट या 3 खांब कंप्लीट झाले. त्याच्या लास्टला 3 खांब तयार करून घ्यायचे. 1, 2 आणि 1, 3. हे पहा, असं. परत 10 चेन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता काय करायचं, परत आपल्याला आता इकडचा एक खांब सोडून द्यायचा आणि इकडचा एक खांब सोडून इकडचा सोडून द्यायचा. त्याच्या नेक्स्ट वरती खांब तयार करून घ्यायचा हाफ. 1,
हे पहा, आता आपण इकडचा एक खांब सोडून दिला, इकडचा एक खांब सोडून दिला. आता आपल्याला 10 चेन घ्यायच्या. परत 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 घेतले. आता परत या 3 खांब आहेत, त्याच्या पहिल्या स्टार्टिंगला 3 खांब तयार करून घ्यायचे आपल्याला. 1 2 3. परत एक चेन घ्यायची. परत या नेक्स्ट 2 ह्याच्यामध्ये चेन मध्ये 3 खांब तयार करून घ्यायचे आपल्याला. 2 आणि 1 3. परत एक चेन घ्यायची. परत या दोन्हीच्या मध्यभागी आपल्याला खांब तयार करून घ्यायचे 3. आता काय करायचं आपल्याला, परत पलटवायचं. परत आता आपल्याला इथे 4 चेन घ्यायच्यात. 1 2 3 4. परत आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये ही 2 चेन घेतल्या, एक चेन घेतली आपण, तिथे आपल्याला खांब तयार करायचे 3. 1 2 3. परत एक चेन घ्यायची. परत सेम नेक्स्ट ह्याच्यावरती 1 2 3. परत एक चेन घ्यायची. परत या नेक्स्ट 3च्या नंतर आपल्याला 3 खांब घ्यायचे. हे 5. परत 10 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 5 6 7 8 9 10 चेन घेतल्या. परत आता पहिला खांब सोडून द्यायचा. नेक्स्ट वरती त्याच्या खांब तयार करून घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 तर या साईडनी पण आपल्याला एक खांब सोडून द्यायचा आहे. या साईडनी जसं दिला तसं या साईडनी पण एक खांब सोडायचा. परत 10 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत सेम या 3 खांबाच्या आधी आपल्याला 3 खांब तयार करून घ्यायचे. 1 2 आणि हा एक 3. हे 3 झाले. परत एक चेन. परत या नेक्स्ट एक चेन मध्ये 3 खांब. अशा प्रकारे आपल्याला असंच 1 पर्यंत करत जायचं आहे. लास्ट 1 पर्यंत इकडचा सोडून इथे सेम ही प्रोसेस राहील. 10 चेन आणि इकडे 3 खांब, 1 चेन 3 खांब. सेम असेच प्रोसेस आपल्याला 1 पर्यंत करत जायची आहे. सेम हे पहा, मी इथे तयार केलंय. सेम 1 पर्यंत तयार करत जायचंय. मी लास्ट पर्यंत 1 पर्यंत करून दाखवते तुम्हाला. पूर्ण तोरण तयार करून झालंय. पहा, खूप सुंदर असं तोरण कंप्लीट झालंय. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स.